शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. सत्कार होत असताना सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. श्री बाळासाहेब आपलेकर साहेब, बांदोडेकर साहेब पुढे यायचं आहे, तुम्ही मध्ये यायचं आहे. बांदोडेकर साहेब शाल श्रीफळ देतील. तसेच आसनकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. फोटो घ्या आणि टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर गाडगे साहेबांना विनंती आहे की सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट हे श्री बाळा यांना द्यायचं आहे. समोरनं फोटो घ्या, फोटो समोर घ्या, फोटो येऊ द्या बरोबर. फोटो सगळे व्यवस्थित येऊ द्या. सन्मान चिन्ह देखील देण्यात येत आहे. त्यानंतर मिनिस्टर साहेबच्या वतीने जी सदिच्छा भेट आहे ती इथे देण्यात येत आहे श्री बाळा करपे यांना. दिशा बोरगावकर मॅडम यांना विनंती की त्यांनी इथे यायचं आहे. मिसेस करपेंनी यायचं आहे, त्यांना इथे देण्यात येत आहे. इकडे बघा, इकडे बघा. श्री बाळा करपे यांचा इथे सत्कार होत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टची 37 वर्ष सेवा केल्यानंतर आज ते आपल्या सेवेतून सेवेत होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करायचं आहे. मान्यवरांना विनंती केली आणि बांदोडेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे. सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देखील द्यायचं आहे. गाडगे साहेब सन्मान चिन्ह फोटो सगळे घ्यायचे नाही. आसनकर साहेबांना पुष्पगुच्छ द्यायचं आहे. गाडगे साहेब पत्र द्यायचं, प्रमाणपत्र द्यायचं. त्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर मुंबई मोटर डॉक्टर पोचला हे एका गिरणी कामगारच्या मुलासाठी साहजिकच खूप अभिमानास्पद बाब आहे. लहानपणी वडिलांच्या निधनानंतर दारूच्या गुत्त्यावर अक्षरशः चणे विकून दिवस काढले आणि आपण रात्र महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षित झालेले श्री बाळा करपे यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण रात्र शाळेमध्ये घेतलं आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून दिनांक 20/8/1988 पासून मुंबई पोर्टाच्या सेवेमध्ये क्लर्क या पदावर ते रुजू झाले. तिथून इथपर्यंत हा प्रवास आहे. शरीराने जन्मताच अपंगत्व लाभलेले, पण त्याचा कुठेही दुनियागंड न बाळगता त्या अपंगत्वावर मात करत आपणही बऱ्याच गोष्टी सर्वसामान्य माणसापेक्षा करू शकतो किंवा त्या अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे जिवंत उदाहरण
आणि एक मूर्तिमंत उदाहरणामध्ये श्री बाळा करते. सर्व क्षेत्रामध्ये अक्षरशः अपंगत्व असून सुद्धा देखील क्रिकेट सारख्या मेडिकल डिपार्टमेंटच्या टीममध्ये ते होते. हे मला फार उशिरा कळलं आणि ही फार आमच्यासाठी त्यांच्याकडे सर्व पूर्ण शरीर आहे त्यासाठी फार अभिमानाची बात आहे. त्यासाठी सर्वांनी टाळ्या मारायच्या आहेत. संपूर्ण क्षेत्रामध्ये विशेष अशी आवड असलेली आहे. कॉम्प्युटर 2000 सालामध्ये ज्यावेळेस कॉम्प्युटरला तर बऱ्याच लोकांनी VRS केले. त्याच पिढीमधले बाळा आहेत त्यांनी VRS त्यावेळेस न देता ते तसेच राहिले. आज एका कॉम्प्युटर इंजिनियरला लाजवतील अशा पद्धतीचं काम त्यांच्या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आहे. कॉम्प्युटरची भीती नसलेले आणि दुसऱ्याची कॉम्प्युटरची भीती काढणारे असे बाळा त्यांच्याकडनं आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहे असं ऐकते. आणि बऱ्याच ठिकाणी मेडिकलच्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. पूजा कमिटी असेल, ऑर्केस्ट्रा असेल, खेळ असेल, कामगार क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांचं खूप चांगलं काम आहे. जे आपल्याकडे मुंबई पोर्टचे असोसिएशन आहे त्या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचे बरेचसे विषय ते विधानसभेपर्यंत तरी पोहोचतात असं मी ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये गाडगे साहेब असतील, वाडा असतील, त्यांचं खूप वाजता योगदान आहे. त्यांचेच असे एक जुने सहकारी बांदेवडे साहेब जी करतो त्यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. आमचे अमराज साहेब, आमचे सुपरिटेंडेंट, आमचे हेल्थ एज्युकेटर आणि 2 सरकारमंत्री बाळा करके माझे मित्र आणि शालिनी यांचे आज आमचा मित्र म्हणजे आम्ही 1 महिन्यापूर्वी गेलेलो बाळा निघाल्या तर बाळाबद्दल बोलायचं म्हणजे काय की बाळा आमच्या नंतर 2 वर्षांनी लागला आणि तो म्हणजे इथे त्याच्या अगोदर ना आम्हाला आमचे सिनियर सांगायचे की आता स्टेशन कोट्यामधून आले ना त्यांना त्यांचं काम पण तुम्हालाच करावे लागणार. पण झालं म्हटलं बाळा 4 लोकांचं काम एकदम एकच करायचं. जणात तिथे ओपी नंबर 1 ला होता ना त्यांनी इतकं फटाफट तेव्हा काम केलं. इम्प्रेस झाले सुरू आणि त्याला कॉम्प्युटर सेक्शन मध्ये गेलो आणि मी तेव्हा त्या कॉम्प्युटर सेक्शन मध्ये माझी येणं जाणं होतं कारण मी लायब्ररीत होतो. तेव्हापासून मी बाळाला जवळून बघतोय. बाळ म्हणजे अगोदर रमाकांतला त्यांनी रिसर्च समरी टाईप करायची आपल्याला रिसर्च समरी काम टाईप करणे ही फार मोठी गोष्ट होती तेव्हा. सर ते रमाकांतला मदत करून नंतर जेव्हा रमाकांतने VRS घेऊन जेव्हा बाळाची जेव्हा पोस्टिंग झाली तेव्हा बाळाने कधी रजा घेतली तर 4 लोक त्या कामाला लागायचे. एवढं ते काम मोठं प्रचंड काम तो एकटा हाती सांभाळले. आणि मी म्हणजे आणि ती कामाची मशीनच होती तर वाघासारखंच काम करायचं. आणि जे आठवण आणि त्या कामाच्या मध्ये जर कोणी आज दुसरे करा मला काम करतं घरात पण उडून द्यायचं म्हणजे आम्ही मित्र त्याला सटक म्हणायचो. पण ते म्हणजे त्याची कामाची स्पीडच अशी असायची ना की म्हणजे बघतच राहावं त्याच्या कामाकडे. आणि मी त्याच्याबरोबर नंतर आणखी मंत्रालयामध्ये काम केलं. मंत्रालयामध्ये काम करताना तेव्हाच्या एक रूममध्ये होटकर सुपरिटेंडेंट होता. मी त्याच्या उजव्या बाजूला बसायचो, बाळा डाव्या बाजूला बसायचा आणि बाजूला गजा गाडी म्हणून आमचा एक सहकारी होता. तेव्हा ते एम्प्लॉयमेंटचं नवीन काम सुरू झालं मी लिहायचो आणि त्या सुपरिटेंडेंटने आपला बोलताना सांगायचं की बाबा हे जर ऐकून घे किसे मला बोलले हळूच बाळाच्या टेबलवर ठेवलं. बाळा नव्हता. नंतर मी कामात करत आलो आणि तो उठून माझ्याकडे आला. होटकर हळूच माझ्या कानात सांगतो अरे लपडं क्या होणार मला नी फाईल फेक दिली. ऍक्च्युली रागायचं नाही गोष्ट आहे पण मी खूप हसलो कारण मला माहिती होतं मी कम्प्युटर सेक्शन मध्ये स्टाईल बघितली की कोणाला सगळ्यांना नाही म्हणायचं पण ते काम सगळं पूर्ण अचूक करायचं. मी हसलो त्याला मी बोलतो वापिस तो एकदम भयानक हॉरर स्टोरी सांगितलं तर चेहरा जाईल घाबरला ना आणि यार वापिस वेगळे का मारे मी बोललो अरे 2 फॅन किती शहरात त्यांनी ठेवलं तर माझ्या गाडी बोलत होतं तुम्ही तुमचं काय आता सांगू का बाळाला. नंतर बाळा आला तरी ती बघितली त्याची काढली ते टाईप दिला. म्हणजे ते कसं असतं की त्याच्या कामाच्या धर्माकडे ना मध्ये कोणी डिस्टर्ब करायचं नाही. तर राजधानी एक्सप्रेस असेल धारदार मध्ये आले की उठून द्यायचे. पण म्हणजे कामाची म्हणजे अचूकता इतकी की कम्प्युटर सेक्शन मध्ये विषय समरी करायचं ना त्याला
पेशंटची डिसीज आणि त्याचे मग मेडिसिन काय प्रिस्क्राईब केलेले ते त्याला माहिती असायचं. एकदा काय झालं की पिडियाट्रिक्सचा एक पेशंट डिस्चार्ज होत होता आणि त्याची काहीतरी चुकीचं मेडिसिन डॉक्टरने लिहिलं. त्याला कळलं ते, त्यांनी त्याला सांगितलं पण ते दुर्लक्ष केलं. तेव्हा आमच्या पिडियाट्रिशियन सीएम होत्या, तर तो तर त्यांच्याकडे गेला, त्यांनी सांगितलं मॅडम हे असं मला वाटतं जरा चुकीचं आहे. ते एकदम इम्प्रेस झाले. त्यांनी त्या पिडियाट्रिशियन होता त्याला बोलून, म्हणजे स्टुडंट त्याला बोलून फायर केला आणि बाळावर इतकं त्यांचा म्हणजे हे विश्वास आला की कुठल्या वेळेला पहिल्यांदा बाळाला घेऊन सांगायचं. एवढं अचूक आणि परफेक्ट आणि एकदम इंटेलिजंट नाम असेल असं म्हणजे असं नाही. चढाईची एक गाडी आता काय राजधानी गाडी आता तिथं गंतव्य स्टेशनवर पोहोचली आहे, जरा 5 मिनिट अगोदरच पोहोचली आहे. तर विश यू ऑल द बेस्ट. उद्यापासून काय गाड्या बघायचं नाही, उठेल बिंदास. मी करतो बिंदास की असं उचळी परत झोपतो. बाळाचे जमणार नाही, त्याची मिसेस आता म्हणाली तो घड्याळ बघाय म्हणजे घड्याळाप्रमाणे तो करणार म्हणजे वेळ कसा झाला माहिती नाही. पण एनिवे वेळ असं ती गंधळ आणि तुझ्या म्हणजे आता स्वतःची कामं करायची, पर्सनल काम आहे, कौटुंबिक काम आहे, ते निवांतपणे करायची काय गरज आहे. काही गडबड करायची नाही, अडखळायचं नाही. बाळा कामाकडे बघतच धावतात फिरत असतो. बऱ्याचदा मी त्याला अडखळत बघितलं. तर ते तसं काही करू नको, व्यवस्थित राहा, आरोग्य राहा, फिटनेस राहा, त्याच्यातनं आनंद मिळव. आपण आनंद एकमेकात वाटून घेऊ, कधी एकमेकाला फोन करून भेटू. आणि दुसरी सत्कार होते म्हणजे आगल्यावे. आगल्यावे आता काही एक 1-1.5 वर्षापूर्वी आमच्याकडे ऑफिसमध्ये आले. त्याच्या अगोदर मला कॉम्प्युटर सेक्शन मध्ये पण असे तेव्हापासून मी त्यांना बघितलं की त्या कामात चोख आहे आणि ऐकून येत होतं त्याच्यात की कामात एकदम परफेक्ट म्हणजे असं म्हणजे कामाचं एकदम 5 वेळाच त्यांना वाटेल. म्हणजे ते एकदा ना त्याने काम होतं, हेवी होतं. तर मी म्हणालो हे तुम्हाला जमेल का नाही जमायचं. झाडावर चढायला लावलं तरी मी चढतो. मी एवढा इम्प्रेस झालो, मला कौतुकच वाटलं. झाडावर की नाही तुम्ही म्हणजे एवढी म्हणजे काय ते कणखरपणा आणि एवढी म्हणजे असे म्हणजे त्यामुळे त्यांना हा बीपीटीच्या नावाचं एकदम पारापात्रच वाटायचं. म्हणजे एवढे 2 अशी चांगली नक्षत्र म्हणजे अशी चांगली ऍसेट्स बीपीटीच्या त्यात बीपीटीच्या अकाउंट मधनं मायनस होत आहेत. तर एनिवे तुम्ही सगळे व्यवस्थित राहा. तुम्ही पण आपल्या व्यवस्थित तब्येत सांभाळा, तसेच फिट राहा, झाडावर चढण्याइतके. आणि नेहमी आनंद दिसा. जेव्हा कधी तुम्ही मला भेटाल, मला तुम्ही आनंदी असल्याचं दिसायला हवं अशी माझी रिक्वेस्ट आहे. आणि ईश्वरचरणी दोघांसाठी मी चांगल्या आयुष्याची, सुदृढ आयुष्याची, आनंददायक आयुष्याची प्रार्थना करतो. की आम्हाला पण फोन करा, आम्ही पण चांगल्या आठवणी सांगितल्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. मान्यवर जे बोलायचे त्यांनी थोडक्यात दोन्ही सत्कार वर्गीबद्दल बोलायचं आहे. त्यानंतर मुंबई कोर्टात डॉक्टर जनरल एम्प्लॉईज युनियनचे सचिव अपरा साहेब आणि उपाध्यक्ष शिला भगत हे सत्कार करत आहेत. सत्कार मोदींसमोर यायचं आहे. त्यानंतर पेशंट सेक्शन देखील आमचं आहे, त्यांनी जे त्यांचा देखील सत्कार आहे. अमोल सुभाष आणि मी स्वतः कृषी सेक्शनला बाळा आणि आगळा मावशी दोघांनी देखील गोष्टी होती. कृषी सेक्शनच्या वतीने आम्ही त्यांना एक सदिच्छा भेट देत आहोत की त्यांनी स्वीकार. आणि त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर सत्कारमूर्ती बाळा कोरटे अग्रावे आणि निवृत्त होत आहेत. 60 वर्ष वयाची
आणि फोर्टसमध्ये जवळजवळ 30 ते 35 वर्ष काम करून सेवानिवृत्त होत आहे. हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. तर पाहता कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, पण असं समोर पाहिल्यानंतर वाटतं की आज बरोबर पुष्कळ कामगार आपल्याजवळ आहेत. आता आम्ही सीएमजवळ होतो, काही थोडंसं प्रॉब्लेम होतं त्यामुळे, आणि पाहिलं कामगारांची संख्या इतकी कमी झालेली आहे आणि तरी देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या रीतीनं काम केलं जातं आहे. कुठल्याही पेशंटला त्रास होत नाहीये. आलेल्यांची सेवा चांगल्या रीतीनं हे मेडिकल डिपार्टमेंट करत आहे आणि त्याच्यापैकी आता 2 कामगार निवृत्त होत आहेत. फार दिवसेंदिवस सर्विस होत आहे. बाळा करपे तर आमच्या युनियनचे सभासद लागल्यापासून ते आतापर्यंत आमच्या युनियन सभासद राहिलेले आहे. एकमेव त्यांनी भारतवर्षाने केले नाही. आज ही युनियन, ती युनियन, नंतर ती युनियन असं केलेलं नाही. त्यांनी शेवटपर्यंत आमच्या युनियनचे सभासद राहिले. खरं पाहता मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि शेटे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे तुम्ही जातोय, मला वाटतं शेटे साहेबांनीच नोकरीला त्यांना लावलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांची आठवण केली की बाळा करपेनं माझ्या वतीनं शुभेच्छा द्या. शुभेच्छा तुमच्यावर. कामाच्या बाबतीमध्ये खरं पाहता संजय बांदिवडेकरनी या ठिकाणी सांगितलं कशा रीतीने त्यांनी काम केलं, पोटरची सेवा कशा रीतीनं इतके असं असताना सुद्धा काही त्यांच्याजवळ थोडं हे होतं, अपंगत्व होतं, पण त्याचं त्यांनी कधीच भाऊ केलेलं नाही. जे पडेल ते काम त्यांनी केलेलं आहे. या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना त्यांनी इतकी कामं केलेली आहेत. एकच उदाहरण देईन. ज्या वेळेला माझ्या युनियनच्या ऑफिसमध्ये एक काम होतं, फार महत्त्वाचं काम, मला चार्टर्ड ऑफ डिमांड करायचं होतं. आणि त्यावेळेला आमचा क्लार्क मेजर होता आणि बाळाला मी सांगितलं बाळा एवढी मदत करायला या. आणि ह्या माणसाने जवळजवळ किती वाजता पण होतं बाळा आपण तिथे आठवतोय का 20 वर्ष झाली. हा, तर त्यावेळेला या सदग्रस्ताने त्याचं नाही सगळ्या पोर्टलच्या कर्मचाऱ्यांचं चार्टर ऑफ डिमांड करण्याचं काम बाळा करपेने केलं. बरेच वाजले होते त्यावेळेला. माझ्याजवळ तर त्यांना द्यायला काहीच नव्हतं. मला वाटतं काहीतरी मी फ्रूट काहीतरी घेऊन दिले, मला आठवत नाही नव्हता. फ्रूट घेऊन दिले आणि त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. कशाची अपेक्षा न करता रात्री जवळ 11:30-12 पर्यंत एवढा कॉटन मिलला तिथेच राहतात ना, कॉटन मिल राहिलं होतं आणि त्यावेळी काम केलं लाजवाब काम. आणि त्या कामामध्ये नंतर तो डिफाईन झाला ड्राफ्ट, पण त्याच्यामध्ये फारशा काही त्याच्यात बदल करावे लागलेले नाही. अशा प्रकारची बरोबर ही जी मंडळी आहेत मेडिकल डिपार्टमेंटमध्ये काम करणारी, अर्थात मी पण त्याच्यापैकी एक होतो आणि अजूनही मेडिकलचा समजतो. ह्याच कॅटेगरीमधला आहे मी अजूनही. आणि त्यासाठी माझं खरोखर या मेडिकल डिपार्टमेंट इतकं प्रेम आहे. कधी बोलवलं पहिल्यांदा मेडिकल डिपार्टमेंट. आता मी पाहिलं, मी RR पासून या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये लागलो. आमचे AR राणेसाहेब होते हे आणि त्यावेळेला जी जोडी जी होती ती खरं पाहता त्याचे जे संस्कार आपल्याला झाले ते फार महत्वाचे होते. पहिलं काम म्हणजे पूजा, हे काम केलंच पाहिजे म्हणजे आम्ही काम करतो. आणि ह्या मेडिकल डिपार्टमेंटने मला नुसतं युनियनचं सेक्रेटरी केलेलं नाही, तर ह्या मेडिकल डिपार्टमेंटने मला विश्वस्त मुंबई बंदराचे मालक सुद्धा केलं. म्हणून मी ह्या डिपार्टमेंटला कधी विसरू शकत नाही. मेडिकल डिपार्टमेंट पहिलं असेल माझ्या कामामध्ये. वैद्यकीय डिपार्टमेंटबद्दल मला त्याबद्दल प्रेम असतं. त्याच्यानंतर तिथे आले, जगावकर आले, आष्टेकर आले, चटर्जी मॅडम गेले, सगळे सीएमओ तिथे तरी गेले. आता अग्रवाल साहेब आले. अग्रवाल साहेबांनी आज खरं पाहता आम्हाला धक्काच दिला. जी काही ट्रान्सफर लिस्ट बनवली, कशी काय बनवली मला कळतच नाहीये. आतापर्यंत अशी ट्रान्सफर लिस्ट पाहिलीच नव्हती. फार अजब. पण एकच सांगितलं ते खरोखर एकदम माणुसकीने अगदी खुलेली व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही बाबतीमध्ये ऐकून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढण्याचं काम अग्रवाल साहेबांजवळ आहे. म्हणून मला विनंती करायची जास्तीत जास्त आपण त्यांना सहकार्य करूया आणि त्यांना सीएमओ म्हणून काम करत असताना इतकं मिळेल तेवढं सहकार्य आपण करून. हे आपलं मेडिकल डिपार्टमेंट आहे, हे माझं काम नाही, ते माझं, आपण असं करतच नाही. म्हणून मी त्याला सांगून शकतो की आज
इतका शॉर्टेज आहे. आमचे 47 मेडिकल डिपार्टमेंट आउटडोअर होतात, आउटडोअर आणि इनडोअर काय राहिलं नाहीये. 5 days वीक झाल्यापासून सगळ्यांची 8 तास ड्युटी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे काम करताय ती मंडळी सगळी रजा घेत आहेत, कॅज्युअली घेत आहेत, पण कधीही त्यांनी कामामध्ये काम सुधारपणा केलेला नाही. आणि असं असताना ह्या कामगारांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीवर विचार करून सगळं काम केलं पाहिजे आणि त्यांचं आश्वासन आता दिलेलं. काही असो, हा मुद्दा मी या ठिकाणी कोट केलं की हे महत्वाचं होतं. ती व्यक्ती बरोबर चालल्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहे. आग्रही मिळाले त्यांनी सुद्धा चांगल्या रीतीने काम केलं. त्याची पोस्ट वॉकिंग OS म्हणून संजय भाजवडेकर साहेबांनी इथे दिलेली आहे. तर तुम्ही पण चांगलं काम केल्याने तर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आता राहिलं महत्वाचं, आता तुम्ही म्हणाल तुम्ही इंडियनचा सेक्रेटरी आहे, जनरल सेक्रेटरी आहे, ऑल इंडिया कोर्टचा जनरल सेक्रेटरी, मग काय करणार? आमची थकबाकीचं काय केव्हा मिळणार आहे? आजकाल तेच प्रश्न आहे सगळीकडे आणि तो फार महत्वाचा प्रश्न. मला माहित आहे की पगारवाढ चांगली झालेली आहे, परंतु त्या पगारवाढ त्यांची अपेक्षा होती की 8.5 ते 6.5% ट्रीटमेंट मिळेल, परंतु आपल्याला ट्रीटमेंट किती मिळाली? 8.5% मिळाली. आणि म्हणून जास्त पगारवाढ झाली, जास्त पेन्शनवाढ झाली आणि तेवढे पैसे थकबाकी एक रकमेने द्यायचे असतील तर ते तिजोरीमध्ये तेवढे पैसे असायला हवे. म्हणून 2 वेळा चर्चा झाली आणि त्या बाबतीमध्ये आश्वासन दिलेलं आहे. आम्ही सगळ्या कामगारांना गेल्या 5 महिन्यामध्ये गेल्या वेळेला जसं थकबाकी केली तशी देणार नाही. या वेळेला संपूर्ण रक्कम एका रकमेने दिली जाईल आणि तेवढे पैसे आले तिजोरी की नंतर तुम्हाला थकबाकी मिळेल, पण मिळेल वेळ नक्की एक रकमेमध्ये मिळेल. हे तुम्हाला आम्ही सांगतो. ते महत्वाचं आहे. महिना येईल आणि त्या तारीख ठरेल किंवा निश्चितपणे मला सांगितलं जाईल. काही काळजी करू नका, मिळणार एवढ्या नक्की. काही असो प्रश्न आले काय बाया होत आहेत आणि ज्यांना निवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी खरं पाहता पेन्शनमध्ये इतक्या चांगल्या रीतीने कन्व्हिन्स केलेली आहे की पेन्शन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पेन्शन मिळत राहतं. तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं जसं वय वाढेल तशी तुमचं पेन्शन वाढेल. काही कोणाला सांगायची गरज नाही आहे. आणि जशी महागाई वाढेल तशी तुमची पेन्शन वाढेल, हे पण लक्षात ठेवा. आणि म्हणून की जास्तीत जास्त पेन्शन घेण्याकरता 100 वर्ष तुम्ही आयुष्य जगा चांगले राहू. तुम्ही नुसतं असं इकडे करू नका की सगळं योगा करा, इव्हिनिंग मॉर्निंग वॉक करा आणि आपलं आयुष्य जर तब्येत तुम्ही लक्ष द्या. ही विनंती करून मी सगळ्यांतर्फे आभार आणि तुम्हाला धन्यवाद. रजा घेत आहे. तर पुढील सत्कार मूर्ती ज्या आहे त्या शालन कोंडिबा आगलावे यांचे पती कोंडिबा डोळा आगलावे गोदीवनामध्ये शोर वर्कर म्हणून कार्यरत होते आणि 1984 रोजी त्यांचं निधन झालं. आणि शालन आगलावे यांना अनुकंप तत्वावर नोकरी मुंबई पोर्ट हॉस्पिटलमध्ये लागली. त्या हॉस्पिटल अटेंडंट म्हणून इथे रुजू झाले. कमी वयात नोकरी आणि परिवाराचे संगोपन अशी दुहेरी भूमिका त्या शालन आगलावे मावशी यांनी निभावली आणि आपल्या परिवाराचं संगोपन करत असताना इथे देखील मुंबई पोर्ट्समध्ये आपली सेवा अविरत सेवा दिली आणि आज त्या सेवानिवृत्त होत आहेत. एकूण त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे. एक मुलगा अंकुश आगलावे, दुसरा मारुती आगलावे आणि तिसरी मुलगी आहे सुरेखा सुभाष वाघमोडे. त्यांचे पती हे देखील मिलमध्ये सातारा येथे मिलमध्ये सुपरवायझर आहे. असा त्यांचा परिवार आहे आणि त्या देखील आज ह्या मुंबई पोर्टच्या प्रतिनिधी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. तर ह्या दोन्ही सत्कार मूर्तींना आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर पुढील शुभेच्छा देण्यासाठी मी दिशाताई बोरगावकर आमंत्रित करतो. दोन्ही सत्कार मूर्तींना थोडक्यात शुभेच्छा व्हायच्या आहेत. आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. उपस्थित उत्सवपती सगळा बाळाकरवे आगलावे मावशी, गाडगे साहेब, जळगावकर साहेब आणि युनियनच्या उपाध्यक्षा आमच्या सिस्टर इंचार्ज शीला भगत आणि उपस्थित मान्यवर. असं म्हणतात की चांगलं पेरावं लागतं, वाईट आपोआप पेरलं जातं. तसं काय मिस्टर बाळाकरवेंचं 1999ला मी इथे जॉईन झाले आणि कम्प्युटरवर आम्हाला डिस्चार्जेस काढायचे असायचे
आणि बाळा करपे आले वॉर्डमध्ये आणि त्याने डिस्चार्जेस कसे काढायचे ते आम्हाला शिकवले. आम्हाला एवढं छान वाटायचं ते कॉम्प्युटरवर काम करायला. किती वेळा आम्ही चुकायचो, किती वेळा करपेंना बोलायचो. पण जसं बांदिवडेकरांनी सांगितलंय किंवा तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, तर मिस्टर करपे कधीही नाही म्हणायचं, कधीही नाही. म्हणजे असं म्हणतात ना की साखरेलाही लाजवेल असा गोड स्वभाव तुमचा आहे. आमच्या वॉर्ड्सच्या लेबल असायचे मेडिसिनचे किंवा आमच्या ड्युटी लिस्ट असायच्या किंवा काही कितीतरी गोष्टी असायच्या ज्या करता त्यांचं काम नव्हतं. पण जसं बांदिवडेकरांनी अनुभव सांगितला तसंच ते नाही म्हणायचे पण ते काम करायचे. आणि मिस्टर करपे काही आठवणी अशा असतात. जेव्हा आता ते बांदिवडेकरांच्या चेअरवर परवा बसले आणि मी गेले, मी म्हटलं का माहिती नाही, पण आपल्या घरातली एक व्यक्ती असते बघा, मोठा भाऊ असतो, कोणीतरी असतं आणि आपण त्याला हातकाने काहीतरी सांगतो, माहीत असतं रागवे चिडे पण करेल. म्हटलं करपे मी तुम्हाला पर्सनली खूप मिस करणार आहे. खरं तर 2 महिन्यांनी मी पण रिटायर्ड होते. पण ह्याच्या जसं मिस्टर बांदिवडेकर म्हणाले की हे ॲसेट आहे, चांगल्या व्यक्ती म्हणजे खरं संस्कार आहेत आपल्याकडे, असं मला असं वाटतं. आणि इतकं छान पेरून ठेवले तुम्ही, इतकं छान काम केलं आहे. तर असं म्हणतात ना की मला असं वाटतं की तुम्ही ज्या शाळेत शिकला त्या शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर असेल, ज्या महाविद्यालयात शिकला त्याचं नाव आदर्श महाविद्यालय असेल. आणि असा आदर्शाचा तो एक सगळा जो काही घडा भरून आणलाय तुम्ही, तो खूप आठवण देणारा असणार आहे. आगलावे मावशीसोबत पण खूप वर्ष काम केलं आहे. छान चहा बनवून देणं आम्हाला वॉर्डमध्ये आणि आमच्यासोबतचे सगळे चांगले संबंध. आणि आजच्या आधी तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देते की उर्वरित आयुष्य तुमचं चांगलं जावं. आणि असं म्हणतात आपल्या त्या PPTच्या याच्यावर आहे, कर भला सो हो भला, इतकं भलं केलं आहे. तर जाताना भला कीजिए भला होगा, बुरा कीजिए बुरा होगा, वही लिख लिख के क्या होगा, वही लिख लिख के क्या होगा, यही सब कुछ छुपाना है, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. महाविद्यालय तसंच आदर्श ज्या ठिकाणी बाळाने काम केलं ते हॉस्पिटल देखील आदर्शच आहे, त्यासाठी देखील टाळा मारला. त्यानंतर आपल्या दलितापुरती नागला वेळा आमच्या फिफ्थ सेक्शनमध्ये कार्यरत होत्या आणि त्या देखील सेवानिवृत्त होत आहेत. खूप चांगला मनमिळावू स्वभाव, कोणतंही काम सांगितलं की नाही म्हणलं नाही, काम म्हणलं की थोडेसे बोलाबाली वगैरे ह्या गोष्टी कामामध्ये होतच असतात. पण तरी पण खूप चांगला स्वभाव. आम्हाला कधी काही ऑफिसच्या बाबतीमध्येच फाईल मालवणी आणि शिवायला देणं वगैरे खूप काम करायचं. त्यांची जी कमी आहे ती एखादा माणूस जेव्हा नसतो तेव्हा जाणवते आणि आम्हाला ते जाणवणार आहे. कारण की जेव्हा त्या साधी रजा जरी घ्यायच्या ICL किंवा 3 दिवस 4 CL, तर मग ते आम्हाला खूप स्वतःला हँडिकॅप असल्याचं वाटायचं. आणि आता 1 तारखेपासून आम्हाला माणूस मिळेल की नाही शक्य आहे, पण त्यांची जाणीव तर आम्हाला पुढे तर जरूरच भासणार आहे. त्यानंतर कुठलाच कार्यक्रम ज्यांच्या कवितेने पूर्ण होत नाही अशा मुंबई बोर्ड प्राधिकरणातील सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, अभिनेत्री आणि आज त्यांचा एक नवीन गुण मिळालेला आहे तो म्हणजे लिडरशिप, त्या उत्कृष्ट लिडरशिप. तत्पूर्वी त्यांच्या अगोदर एक छोटासा आमच्या मेडिकल विभागाला जे आपले PA आहे, CMचे PA आहे प्रशांत साहेब, यांची देखील ट्रान्सफर झाली आहे. तर मी आमचे OS कार्यालय अधीक्षक जळगाव साहेबांच्या विनंती करून त्यांना पुष्पगुच्छ श्री शाळकर यांना सत्कार करायचा आहे. त्यांची विजिलन्स डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाली आहे. धन्यवाद साहेब. आपण काही क्षण मेडिकल विभागामध्ये आमच्यासोबत घालवले आणि आम्ही आमचं भाग्य समजतो. धन्यवाद सन्माननीय व्यासपीठावरचे जळगावकर सर, धाडगे सर, शिला भगत मॅडम, त्याच्यानंतर सत्कारमूर्ती बाळा करपे त्यांच्या मिसेस आणि नंतर दुसऱ्या सत्कारमूर्ती शाला नागलावे मावशी. खरं तर म्हटलं ना, अशी पाकळी येते आणि स्मृती फेरली जाते. 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाही. मेडिकलच्या प्रांगणात आमच्या अशी पाकळी म्हणणार नाही, पण फार मोठी मोठी
मोठी व्यक्तिमत्व येऊन गेली, त्यातले एक बाळा करते. आता बाळासाठी बाळाचं नावच बघायला वामन. आणि हा अजून कविता का करणार नाही, तर बाळांनीच फरमाईश केली आहे कविता करायची नाही, तू भाषण करायचं. पण बाळांचं व्यक्तिमत्वच इतकं मोठं आहे ना की ती कविता आणि भाषणाच्या पलीकडचे आहे. त्यामुळे मी थोडक्यात व्यक्त होणार आहे. तर बाळांचं नावच बघा ना, वामन नाना करपे. वामन म्हणजे विष्णूचा अवतार मानतो, ज्याने आपली पृथ्वीचा भाग तोलून धरला होता. आणि बाळा पण एक पिलर होता मेडिकल डिपार्टमेंटचा, एक आधारस्तंभ होता की ज्यांनी मेडिकल डिपार्टमेंटची एक तरीकडची बाजू आमची भक्कमपणे सांभाळली होती अगदी आतापर्यंत. भले मला कॅटेगरी आउटडोर असो, पण मला कधीच कुठलं काम नाकारलं नाही. कामामधला वाघ म्हणतो ना आपण, कामामधला वाघ असे बाळा होते. शेवटच्या मोमेंटपर्यंत बाळा काम कार्यरतच राहिले. अत्यंत मनमिळावू स्वभाव, कामाबरोबर त्यांनी इतरांना मदत पण केली. दिलदार लोकांचे होते. आपलं काम ते पटापट आटून दुसऱ्यांना पण मदत करायचे. त्यांच्या बाबतीत मी अनेक किस्से ऐकले, तर त्यातले 2 किस्से तर एक डिस्चार्ज समरीचा आहे की एका डॉक्टरांनी म्हणजे डिस्चार्ज समरी बाळा सगळी तेव्हा फार डिस्चार्ज समरी टाईप करायला लागायच्या आणि बाळा ते एका दिवशी कम्प्लीट करून टाकायचे. पण बाळा जेव्हा ॲबसेंट असायचे तेव्हा ते काम 4-4 तास करायचे आणि त्यांना 3-4 दिवस लागायचे. म्हणजे एवढं बाळाच्या कामाचा आवाका त्याच्यावरून आपल्याला कळून येतो. दुसरं म्हणजे एका आपल्या ऑफिसरने बाळाला एकदा असंच 300 पानांचं ना टाईप करायला दिलं, इनिशिएट आहे असेच एक होते ऑफिसर 63, आणि सांगितलं हे आजच्या आज मला पूर्ण पाहिजे. आता बाळा एकदम टेन्शनमध्ये, कारण बाळा टेन्शन घेणारा स्वभाव आणि कधीच प्रतिकार नाही करणार, ते करणार. मग त्यांनी ना 300 पानांचं ना मिनिट वाईज कॅल्क्युलेशन केलं. 8 मिनिट काहीतरी 9 मिनिट पर पेज असं अवर्स करून त्यांनी पूर्ण दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं, घड्याळ लावलं आणि ते काम पूर्ण एका दिवसात कम्प्लीट करून दिलं. म्हणजे यासाठी ना बाळाचा कामाचा जो आवाका आहे, काय प्रचंड लेवल असेल काम करण्याची, आणि असा माणूस आपल्याला लाभला त्याच्यापासून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. बाळाने इथे तर मदत केलीच, त्यांचे बरेच किस्से सांगण्यासारखे. CMO अण्णादुराई आले तेव्हा पण आम्ही प्रचंड टेन्शनमध्ये होतो. मला जनरल स्टोअरला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा संजय सर होते, बाळा सर होते, पण आम्ही ते दिवस पण खूप चांगले अनुभवलेले. त्या प्रचंड टेन्शन झाली ते केवळ बाळामुळे. कारण कुठलंही काम असो, CMOकडे जायचो आम्ही, पण बाळा त्याच्या मागे बॅकबोन बाळा होतं. सगळं प्रचंड टायपिंग काही करायचं असेल तर बाळा ते सगळं करून द्यायचे. म्हणजे बाळाबरोबर असलेली माणसं नेहमी रिलॅक्स असायची. बाळा ज्या सेक्शनला तिथल्या लोकांना कधीच टेन्शन नव्हतं, बरोबरचे सगळे रिलॅक्स. ट्रान्सफर मध्ये बाळा आपल्याकडे आहे तर आम्ही रिलॅक्स आहोत. असं सामाजिक कार्य पण त्यांनी भरपूर केलं. कोटरसमध्ये मदत केली, बाहेर पण बाळांचं बरंच कार्य आहे. अशा त्या बाळांना परत ठेवण्यासारखं पण टायमिंग असा भरपूर झाला आहे. मी दीर्घायुष्य चिंतते, त्यांना सुख समाधान निरामय आरोग्य लाभो. त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या शालन नागलावे मावशी, त्यांनी पण खूप चांगलं काम केलं. आता त्यांचं नावच शालन. शालन म्हणजे काय, सौम्य शांत व्यक्तिमत्व. खरंच नावाप्रमाणेच त्यांनी काम केलं. आणि ना आगलावे नाव असूनही कधी आग लावायचं काम नाही केलं, त्यांनी आग विझवण्याचंच काम केलं. नाहीतर आगलावे नाव नसताना आग लावणारी भरपूर माणसं कोणते आहेत काढाय राहणारी, पण मावशीने ती कधीच त्यांचं ते आडनाव मावशीने चेंजेस करून घेतलं पाहिजे. मावशीचं पण प्रचंड स्टोरी सांगताना, म्हणजे दुपारी स्टोरी सांगताना त्या खूप भावूक झाल्या होत्या की त्या म्हणाल्या की अत्यंत लहान वयात लग्न झालेलं आणि मिस्टर गेले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा 4 वर्षाचा, दुसरा 2.5 वर्षाची आणि मुलगी फक्त काहीतरी 3-4 महिन्यांची होती. आणि अशा परिस्थितीत त्या गावी होत्या, त्यांचं इथे घरही नव्हतं. गावी त्यांना इथे येऊन त्यांना नोकरी मिळवण्यासाठी पण खूप खटपट करायला लागली. आणि मदत करणारे सासरे होते त्यांचे, पण मदत करणारं असं कोणी नव्हतं. स्वतः त्यांना प्रतिकूल परिस्थितीची म्हणजे फाईट करून खूप स्ट्रगल करून त्या इथे आल्या. आणि कधीही असं त्यांनी हे केलं नाही की मी असं माझी परिस्थिती अशी आहे, मला अशी हे द्या, मला तशी गोष्टी त्या नाही. जे जे काम त्यांना दिलं प्रत्येक सेक्शनमध्ये आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं आहे, पण खूप चांगलं काम केलं. तर त्यांना पण मी सुख शांती निरामय आरोग्य चिंतिते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. तत्पूर्वी बाळाच्या मित्राने बाळासाठी एक खास कविता पाठवली आहे. ती बाळाने मला सांगितली की तू बोलून दाखव, तर ती मी बोलणार आहे. छोटीशीच आहे, म्हणजे माझी कवितेची ओस पूर्ण होईल. एका बाळाच्या प्रिय मित्राने बाळाबद्दल पाठवलंय सामाजिक क्षेत्रातल्या. मोकळे झाले आकाश, मोकळे झाले आकाश, नाही
स्वच्छंद उडण्याचा घ्यावा आता आनंद. दुःख कष्ट सारे आता मागेच सोडून द्यावे. दुःख कष्ट सारे आता मागेच सोडून द्यावे. उंच उंच आकाशाला आता कवेत घ्यावे. तुमच्या सोबत तिचीही खूप झाली धावपळ. तुमच्या सोबत तिचीही खूप झाली धावपळ. समजून घ्यावी आता तिच्या देवाची तळमळ. अपुऱ्या साऱ्या इच्छा पूर्ण करून घ्याव्यात. स्वतःसोबत तिलाही थोडा वेळ द्यावा. आम्ही असून सोबत विश्वास मनी ठेवावा. मी माझ्या शब्दफुलांचा हा नजराणा तुम्ही स्वीकारावा. धन्यवाद. कोणी पास नाहीये असं आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण तरी पण मी सांगेन की आम्ही एकदा काम करत असताना सेक्शनला फुल नेटवर्क वगैरे सगळं फुल आहे, पिक्चर वगैरे काय नाही, पण तो कॉम्प्युटरच थांबायचा. तर मी म्हटलं बाळा याचं का होत आहे, कोणतं अरे आपण कॉम्प्युटरपेक्षा फास्ट आहोत. तेव्हा मला कळलं की आपण पण कॉम्प्युटरपेक्षा फास्ट असू शकतो आणि हे सिद्ध करणारा माणूस म्हणजे बाळा करपे. आम्हाला खरंच खूप आठवण येईल. खरं तर बाळांची म्हणजे मी त्यांना एकरी नावात हाक मारलं, त्यांनीच मला सांगितलं की मला असं काय साहेब वगैरे म्हणायचं नाही, ते मला बाळाच म्हण, ते जरा बरं वाटतं, म्हणून मी बाळा त्यांना म्हणतो. तर त्यांनी त्यांची रिटायरमेंट 1 डिसेंबरला आहे, पण त्यांचे खूप जवळचे सहकारी मांजरेकर साहेब, आजरेकर साहेब हे गेल्यामुळे रिटायर झाल्यामुळे त्यांनी देखील ठरवलं की मी जाणार आहे. दुसरे आमचे संदीप साहेब आहेत, तेही याच मार्गावर आहेत, कधीही व्याजच देतील भरोसा नाही. त्याच्यामुळे ही लोक एकमेकांचे जो ऋणानुबंध आहे, मित्रबंध आहेत, ते जपण्यासाठी मुंबई पोलीस सेवा देखील सोडू शकतात. असो मी कराडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करा. थोडक्यात बोलायचं आपल्याला कार्यक्रम शेवटाकडे न्यायचा आहे. नमस्कार सर्व उपस्थित बांधवांना, सहकारी कर्मचाऱ्यांना मी नमस्कार करतो आणि व्यासपीठावर बांधवांना नमस्कार करतो. आजची सत्कारमूर्ती आमचे बाळा करपे आणि आमच्या शाळेमध्ये ह्या दोघांबद्दल बोलायचं म्हटलं तर आता बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला बरंच काही त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आपलं साहेबांनी पण सांगितलेलं आहे की आमचे फार जुने साहेब आहेत आणि आमचे ट्रस्टी होऊन गेलेले आहेत. आम्हाला आनंद आहे. तरी आमच्या गौरी मॅडमने सुद्धा बरेच काही गोष्टी बाळांना सांगितल्या आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल जास्त काही सांगत नाही. कारण मी 84च्या वक्तीमध्ये इथे मुंबई पोलीसमध्ये एका ट्रान्सपोर्ट कॅटेगरी हॉलमध्ये आलो आणि तेव्हा नंतर बाळा हे 88ला आले आणि त्यानंतर ते हा सर्व संजय साहेब आणि इतर जी मंडळी आहे त्या सर्वांचं मी काम पाहिलं आहे. सर्व कॉम्प्युटर सेक्शनमध्ये आमचा कामाचा संबंध यायचा. कामगार वर्गामध्ये असताना सर्व सेक्शनमध्ये आम्ही दुट्या करायचो. प्रत्येकाशी आपण बोलणं व्हायचं. कामाबद्दल बरीच त्यांची पाहिलेली आहे आणि खूप मेहनती हा जो ग्रुप आहे आमचा त्यावेळेचा हा फार कष्टाळू आणि मेहनती आहे. या लोकांनी आसोळकर वगैरे आमचे सगळे देवळीकर साहेब वगैरे सगळे मुन्ना साहेब आणि या सर्वांनी बरीच मंडळी नावं मी घेत बसत नाही, तर या सर्वांनी एवढी मेहनत केलेली आहे या मुंबई पोर्टलच्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये. आणि आमच्या मुंबई मेडिकल डिपार्टमेंटमध्ये मुंबई पोर्टल्समधलं मेडिकल डिपार्टमेंट असं एकमेव डिपार्टमेंट असं आहे. आज 18 डिपार्टमेंट आहे, पण त्याच्यामध्ये ह्या डिपार्टमेंटला कुठलाही माणूस आज बघा 17 तारखेला फार उशीर झालेला आहे. काही व्यक्ती आला काही मीटिंगमुळे आणि तरी सुद्धा आमचे काही लोक बसलेले आहेत. ही वेळ म्हणजे घरी जाण्याची असते, तरी सुद्धा असू दे आपण जाऊ, लवकरात लवकर काम संपूया आपलं. पण मला एकच बोलायचं आहे, बाळांबद्दल मी भरपूर काही बोलू शकतो, पण आज मी थोडं टाळतो आणि आमच्या शाळेत ज्या अगलावे आहेत त्यांच्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत. कारण काय असं कामगार वर्गामध्ये 93-94च्या दरम्यान जेव्हा भरती झाली त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामगारांची मुलं घेतली गेली, त्यांच्या पत्नी घेतल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये त्याने काही वर्ष काढल्यानंतर 2008 साली त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व्हिसच्या अशा 2 घटना घडल्या. या महत्त्वाच्या घटना आज मी नाही सांगू शकलो तर मी चुकल्यासारखं होईल, कारण पुढच्या महिन्यात मी सुद्धा रिटायर आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो या दोन्ही घटनांची दखल आमच्या प्रशासनाने कधीच घेतली नाही. तेवढ्या कुठला विचार झाला पण कधीच त्यांना कोणी विचारलं गेलं नाही. त्यांचा साक्षीदार मी एकमेव असा कामगार आहे की 2008 साली आमच्या पहिल्या मजल्यावरती अकाउंट्स डिपार्टमेंट होतं या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आमचे डॉक्टर तामस्कर हे CM होते. दुसरे प्रशासनाधिकारी रामचंद्रन साहेब होते, त्यांचं कार्यालय त्या ठिकाणी होतं आणि आमच्याकडे असं होतं की सॅनेट सुपरवायझरने आम्हाला पोस्टिंग दिली की ती पोस्टिंग देऊन ती
ती व्यक्ती त्या ठिकाणी त्या 4 रूम बाकी दुसरी लोक अशी प्रत्येकाची गोष्ट वेगळ्या ठिकाणी असायची. त्या एक दिवशी सकाळी आल्या, दरवाजा उघडलं तर त्या ठिकाणी काम करता करता त्यांच्या सुद्धा लक्षात आलं एअर कंडिशन ज्या बॉक्सच्या पद्धतीने जुन्या पद्धतीचं एअर कंडिशन आहे ते अक्षरशः लाल गुंड झालेलं होतं आणि त्यांना सुद्धा माहीत नव्हतं. त्यांचं काम होतं आता डस्टर घेणं, पहिली झाडू मारणं सर्वांची, नंतर डस्टर घेणं आणि टेबल साफसफाई करणं. अशाच वेळेला त्यांनी त्या रूममध्ये एंट्री केली, पाहिलं तर सगळं लाल गुंड ते झालेलं त्यांना काहीच कळलं नाही. पण नंतर दूर यायला लागला तेव्हा त्यांनी सर्वांना कळवलं. तोपर्यंत फार वेळ झाला होता. आम्ही कॅन्टीनकडे उभे होतो. कॅन्टीनकडे उभे असताना त्या ठिकाणी आम्हाला दूर दिसला आणि मोठमोठ्यांची आग पेटायला लागलं. आम्ही सगळे धावत सुटलो. जिन्यावरती जेवढे सिलेंडर होते तेवढे हाताने पकडतात धावत आलो. त्यावेळेला आम्ही सगळे तरुण होतो. आज मी 60 वर्षाचा आहे. पण त्यावेळी तरुणाईच्या याच्यामध्ये आम्हाला जे सिव्हिल डिफेन्समध्ये शिकवलं गेलं नव्हतं, तर जो मिळेल हातामध्ये सिलेंडर तो प्रत्येक वेगवेगळ्या प्रकार टाईपचं सिलेंडर तो घेऊन आम्ही त्या रूमकडे आलो. त्या ठिकाणी ह्यांना बाहेर काढलं, टेबल लावलं आणि त्या ठिकाणी आतमध्ये खुर्च्या होत्या प्लॅस्टिकच्या, कॉम्प्युटर टेबल अशी मोठी आडवी एवढी मोठी त्या बेसिनवर पडली आणि तो AC एवढा जळत होता नंतर सगळं ते स्पॉईल झालं, म्हणजे वितळलं गेलं प्लॅस्टिक आणि टेबलावरून सगळा तो गाळ आलेला. त्यांना म्हटलं तुम्ही आत जायचं नाही, बाहेर थांबा. आणि त्यानंतर काळोखात कुठे गेल्या ते आम्हाला काहीच कळलं नाही. हा एक झाला प्रकार. त्याच्यातून त्या वाचल्या. नाव आग लावलं असेल तर लोकांना वाटेल आग कोणी लावली काय झालं, हा भाग नाही आहे. पण माणूस आपला कामगारांना त्याने वाचला हे आम्हाला फार त्यावेळी आहे. त्याच्यानंतर 2010 साली एक दुसरी घटना घडली की एक कामगार आमच्याच मेडिकल डिपार्टमेंट सँडी सेक्शनमधला एक रॉकेलचं कॅन घेऊन तो डोक्यावर आंघोळ करत घेऊन काहीतरी वरती आला. त्याचं त्या प्रशासनाशी काय झालं होतं आम्हाला काही माहिती नाही. मला फक्त अर्ध्यासाठी चहावरती मीटिंग होती, चहा देण्यासाठी पाठवलं. त्यांची पोस्टिंग त्या ठिकाणी होती आणि तो आला, त्याने ते संपूर्ण डोक्यावर ओतलं. मी चहावर जेवण झालं त्या बाजूला बसल्याकडे म्हणजे त्या खिडकीजवळ, मी इकडे खिडकीजवळ बसलो आणि आम्ही हा आला कधी काय करतोय आम्हाला काहीच कळत. त्यांनी जेव्हा ओरडल्या तो पडल्यावर काय करतोय बाबा, तेव्हा मी सावध झालो. त्याच्या हातावर हात मारला आणि त्याच्या हातातलं मॅचेस खाली पडलं. त्याने मला धक्का दिला, मी पडलो. पण मी ओला झाला, तो पूर्ण ओला झालेला होता. नशीब एवढं त्याने दुसऱ्यांना माझ्याच पेटवलं आणि ते काठी खाली टाकलं. तो बोलू शकत नव्हता, काही तोडू शक्य काढत नव्हता. पण त्यावेळेस जो तिथे संपूर्ण ज्वाळ निर्माण झाला होता, आगीचा लोड, त्या लोडामध्ये एवढं एक पेशंट आले. त्या पेशंटला त्यांनी आत घेऊन कामस्के साहेबांनी तिला आतमध्ये नेलं. त्या पेशंटला आत बघितलं, आत घ्या आत घ्या. आणि ती पेशंट पण वाचली, सगळेच वाचले आम्ही. पण त्यानंतर आम्ही 4 वेळी असे हात हे सगळे माझे बांधलेले होते. असं बसून होतो. कोणी तिथे आपल्या प्रशासनाचे कोणी आलं नाही. आपले कामगार फक्त विचारायला लागले की चहा पिणार का, राहू दे. जेवढं काम तुला नाही पाहिजे म्हणतात पिशवीत आहे. कारण ते 11 वाजल्यापासून आम्ही तिथे बसलो आहे आणि ही घटना अचानक घडली 11:30 आणि तेव्हापासून पोलीस आले, मीडियावाले आले आणि या सर्वांचं जे इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, पंचनामा झाला आणि त्या घटनेसाठी आम्हाला दोघांना पंचवून ठेवलं गेलं. काही दिवसांची केस उभी राहिली, पण त्या संबंधित ज्या हे होते अधिकारी त्यांना शिक्षा झाली, त्यांना सस्पेंड केलं गेलं. पुन्हा नंतर पुढे काय झालं हे माहीत नाही. पण आज त्या सुरक्षित आहे. असं कोणाच्या जीवनात होऊ नये. कामगार या नात्याने कामगार वर्गामध्ये आपण सगळे कुठल्याही कॅटेगरीमध्ये असलो, कुठे असलो तरी आपण सगळे मिळून काम करतो आणि डिपार्टमेंट असं आहे एकमेकाला सर्वजण आम्हाला साथ देणारी इथे बरीच माणसं आमच्याकडे आहेत आणि त्याप्रमाणे मी एवढंच बनेन की आज त्या चांगल्या मानाने, चांगल्या परिस्थितीने, चांगल्या कोणत्याही प्रसंग न येता त्यांच्या कुटुंबासोबत आहे आणि आमचे बाळासुद्धा आहे. त्या दोघांना ईश्वरची प्रार्थना करतो की एवढं आयुष्य त्यांना सुख समाजाचं आणि धडपडीचं जावं ही प्रार्थना करून छान लिहून पाठवलं ते वाचते. टुडे वी सेलिब्रेट अ रिमार्केबल माइलस्टोन, Dad's retirement. After 37 years of dedication and hard work, you have earned this moment of well-deserved rest. Your commitment to our family and career has been inspiring. We are proud of sacrifices you made and love you poured into raising us. As you begin this new chapter, we hope you will cherish the freedom to pursue your passion and spend quality time and loved ones. Congratulations, Dad. We love you a lot and celebrate your dedication. Enjoy your retirement. Thank you. धन्यवाद मॅडम. बाळा करपे आणि आपल्या शाळा राजावे या मावशीसाठी 2 शब्द. आपण सेवानिवृत्त होत आहे
आमचा निरोप घेत आहे हे अगदी खरं, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं सदैव अबाधित राहील. तुमच्या सहवासात घालवले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात. बाळाबद्दल एक मला सांगायचं आहे. ज्यावेळी माझं लग्न झालं आणि माझी सौभाग्य होती त्यावेळी आमच्या घरी आली, तर ती त्यावेळी नवीन होती आणि तिला म्हणजे बाहेरच्या असं वातावरणाचं काय माहीत नव्हतं. बाळाच्या कानावरती गेलं की तिला मी तिच्या नोकरीच्या शोधात आहे. बाळाला हे माहीत पडल्यावरती त्यांनी लगेच त्याची जी माझी मिसेस आर्यमठ शाळेची विद्यार्थी आणि तो पण आर्यमठ शाळेचा विद्यार्थी. तर त्या शाळेमध्ये असलेली त्याची एक मैत्रीण आहे. त्यांनी तिला सांगितलं की असं असं एक माझा मित्र आहे, त्याच्या सौभाग्यवतीसाठी जरा नोकरी बघ. आणि माझ्या सौभाग्यवतीसाठी डायमंड ज्वेलरी या कंपनीमध्ये त्यावेळी त्यांनी खास माझ्या मिसेससाठी शिफारस केली आणि ती जवळजवळ 3 ते 4 वर्ष नोकरी लावली. बाळाची आठवण ती मी कधीही विसरणार नाही. आजही आम्हाला आठवतात तुमचा स्वभाव, तुमचं वागणं आम्हाला सतत आठवण राहील. तुमचं इथून पुढचं आयुष्य असंच सुखासमाधानात जावं हीच प्रार्थना आणि तुम्हाला दोघांनाही सेवानिवृत्तीच्या आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच माझ्या जनरल स्टोर्स विभागातर्फे दोघांना तुमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या आयरे मावशी आणि तांबे मावशी ह्या सत्कार करत आहेत. सत्कार म्हणून तुम्ही कृपया पुढे यावे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांचा जे काही शेवटचा दिवस आहे म्हणजे नोकरीमध्ये, त्यामुळे त्यांचं मी खरं तर एकतर अध्यक्ष म्हणून मला योगायोग बाळाच्या कार्यक्रमासाठी ॲक्च्युअली मला संजय आणि प्रशांतच्या कार्यक्रमामध्ये बोलायचं होतं, पण मी सगळी तयारी करून आलो होतो, पण वेळेअभावी काही बोलता आलं नाही. त्याबद्दल मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. तुमच्या उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं. नाना करते म्हणजे हा कसं बाळाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. म्हणजे मला जर आता ते माझ्याबरोबर काम केलं, माझ्या सेक्शनपासून ॲज अ क्लिनिकल म्हणून स्टाफ जर माझ्याकडे होता त्या काळामध्ये जेवढे मला अनुभव आले आणि प्रत्येकाने ते सांगितलं की त्याच्या कामाचं स्पीड, त्याचे विचार, त्याचं म्हणजे सगळ्याच गोष्टी दृष्टिकोनातून विचार केला तर तो रागाला यायचा काय सांगितलं नाही. पण मी सांगितलं त्याला की माझं हे काम करायचं आहे, तुझं ऑफिसचं असेल तर मी करणार नाही, तुझं वैयक्तिक असेल तर मी करणार. आणि मी तो दुसऱ्या दिवशी त्यांना अगोदरच करून ठेवलेला असायचा. तो ड्राफ्ट बनवलेला असायचा, तू घरी ये आणि तू बघ ड्राफ्ट काय केलं, मग त्यात काय असेल दुरुस्ती तर दुरुस्ती कधी करायची गरजच भासली नाही का, त्याची एवढी बुद्धी माझी नव्हती. त्यामुळे मला काय दुरुस्तीचा कधी चान्स आलाच नाही आहे. त्यामुळं जेव्हा जे तो ड्राफ्ट बनवेल तोच फायनल असायचा. आणि त्याच्याबरोबर काम करताना बरेच काय शिकायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट आम्ही असोसिएशन एक दिव्यांग संघटना आम्ही स्थापन केली, त्यामध्ये बरंचसं काय आम्ही एकत्र काम केलं. बरेच आपल्या मेडिकल डिपार्टमेंटचे कर्मचारी होते, बाहेरच्या डिपार्टमेंटचे कर्मचारी होते, पण त्यामध्ये मेडिकलचे सगळ्यात जास्त कर्मचारी दिव्यांग असल्यामुळं आणि सगळं वर्चस्व आमच्याकडे असल्यामुळं लोक पण म्हणायचे की तुम्ही संघटना चालवताय, तुमचं सगळं काम आहे असं लोकांचं म्हणणं असायचं. पण आमची कशी होती, जेवढे दिव्यांग आहेत तेवढं म्हणजे त्यांना आता लोकांमध्ये आहे ती माहिती आहे सगळ्यांना आणि कोणी थकत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं काय काम करायचं आमचं काम उद्याचं पण आम्ही आजच करू, पण ते पूर्णच करून सगळं ही करण्याची तयारी प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळं अशोक ढपळ असतील, बाळा कपडे असेल, मी असेल, असे अनेक दिव्यांग कर्मचारी आहेत की जेणेकरून कधी कामाचा आळस केला नाही. आम्ही आमची कामं करून समोरच्याला कसं मदत करता येईल ते आज पण बघतोय आणि तसं म्हणजे करतोय पण आम्ही. असं कुठल्याही लोकांची कंप्लेंट नाही की बाबा यांनी आमचं काम केलं नाही, आम्ही आमची करून दुसऱ्याची कामं करण्याची आमची आज पण तयारी आहे. त्यामुळे ते आज आपल्याकडून सेवानिवृत्त होतात. त्यांना मी एकच सांगेन
की भविष्यामध्ये आम्हाला काय लागली मदत दिव्यांगाच्या बाबतीत असेल किंवा वैयक्तिक असेल तर त्यांनी करावी, उत्स्फूर्तपणे करावी. दुसरी गोष्ट शाळा नागलावीबद्दल ते आमची गावलीच आहे, त्यामुळे माझं त्याचं दररोज खटकायचं नाही. माझ्याकडे तिला काम करण्याची कधी संधी मिळाली नाही किंवा मला तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही, पण मी नेहमी तिला डवचण्याचं काम करायचो. आज मी ऑफिसला गेलो तर काय ते आता 8 महिन्यावर झालं दररोज साड्या नवीन घालून येते आणि एक दिवस पण ती आपली साडी वापरली नाही. दररोज नवीन एक म्हणजे शो असतो ना ती, म्हणजे साड्यांचा शो कसा असतो तसं दररोज ते 1 महिना झालं दररोज साडी नवीन घालून येते. आणि मी तिला प्रत्येक वेळी डवचण्याचं काम करतो. ती काहीतरी मला बोलते, मी तिला काहीतरी बोलतो, पण कामाचा योग कधी आमच्या एकत्र आला नाही. तसंच त्यांना पण उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं हीच माझी विसर्जन प्रार्थना. आणि तसंच ह्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून जी माझी निवड केली गेली त्याबद्दल आपल्या सगळ्या मेडिकल कमिटीचा मी पहिल्यांदा आभार मानतो. का तर सर्वोच्च उच्च लोक माझ्यापेक्षा उच्च लोक आहेत तिथे, तरी मला अध्यक्षाचं स्थान मिळालं आणि ते मी बाळाच्या कार्यक्रमामध्ये मिळालं, त्यामुळे मला भाग्य आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एवढे सगळेजण थांबला इथं कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल, आणि तुम्ही एवढं उशीर आता म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी बोलत असतो. आणि आमचं अजून 2-4 वर्षांनी रिटायरमेंट आहे, तर त्या कार्यक्रमाला असणार कोण? आम्हाला फक्त सगळे रिटायर्ड लोकांना जोडवायला लागेल असं मला वाटतंय. म्हणजे उपस्थित स्टाफ कोणच नसतं आमच्या कर्मचारी, आम्हाला प्रत्येकाला आवर्जून फोन करावा लागेल, संजय सर तुम्ही या, प्रशांत सर तुम्ही या, असं सगळ्यांना सांगून इथं आम्हाला गर्दी करावं लागेल. तेव्हा कुठं तर आमचा कार्यक्रम होईल. कदाचित होईल माहिती पण माहीत नाहीये, पण तरी सुद्धा आमच्या तुम्ही इथं थांबल्याबद्दल आम्ही तुमचं एक कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी आभार व्यक्त करतो आणि मी माझं 2 शब्द सांगतो. धन्यवाद. बाळा करपेंबद्दल खूप ऐकलं आपण, कसे आहे काय आहे, त्यांच्या सौंकडनं जर ऐकायचे कसे, थोडं काहीतरी आम्हाला ऐकू द्या. एवढं सगळं कौतुक नाही, तुम्ही जास्त बोलायचं आता. घरचे बाळाकर्पे काय तसे घरचे बाळाकर्पे सांगा. घरचे बाळाकर्पे असेच आहेत, इकडे आहेत ना सेम तसेच आहेत. याच्यात कुठे कमी नाही जास्त नाही. बस थँक्यू. अगला मावशी 2 शब्द बोलणार आहे, बोलायचं काहीतरी आभार माना सांगायचे. हा दिवस येणार नाही. आता सगळ्यात महत्वाचा माणूस बाळाला संधी देऊया आपण. बाळा, तुला इथे येऊनच बोलावं लागेल, सगळ्यांना तुला बघायचं पण आणि ऐकायचं पण. युनियनचे उपाध्यक्ष मॅडम अगवाई मावशी, त्याप्रमाणे माझ्या मिसेस अध्यक्ष गाडगे साहेब, OS जळगावकर साहेब आणि माझे मित्र शेलार साहेब, उपस्थितांचे आभार. मी थोडंसं वाचून सांगतो. मी दिनांक 20/8/88 रोजी माझा पहिला दिवस मुंबई पोर्टल्समध्ये भरला. 1975 साली वडील गेल्यानंतर आईने मिलमध्ये काम करून आम्हाला वाढवण्याचा प्रयत्न केला. पण आमचं दुर्दैव असं 1978 साली मिलचा संप झाला आणि कोलमड. घर कसं चालवायचं, मग त्या रोजच्या गुप्तेच्या बाहेर शनिवारून रात्रशाळेत शिकलो आणि आज त्या रात्रशाळेतला विद्यार्थी OS म्हणून रिटायर होतो. मायबाप मुंबई पोर्टल्सने आजपर्यंत मला सगळं काही केलं. तो गेलाच, माझं गावचं घर, मुंबईतलं घर, बरंच काही दिलं. गेल्या 36 वर्षामध्ये चौकशी सोडून मी सर्व सेक्शनमध्ये काम केलं. त्यातल्या त्यात श्री रवी सुर्वे यांच्या छायाचित्राखाली मला संगणक विभागात 13 वर्ष काम करण्याची संधी मिळाली.
त्यात महत्त्वाचे म्हणजे मला दीक्षा सुरू करण्याची संधी मिळाली आणि त्याच माध्यमातून मला मेडिकल संगणकाची काय ते कळू लागलं. संगणक कक्षामध्ये असताना माझे रात्र महाविद्यालयात ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुरुवेंनी व मला माझे गुरुमित्र रमाकांत काळशेकर यांना युनिव्हर्सिटीमधून DCST कोर्स पूर्ण करण्यास सांगितले आणि या DCSTच्या कोर्समुळे मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगच्या एवढं जवळ गेलो की प्रोग्रामिंगमध्ये आपल्या प्रोग्रामिंगमध्ये छोटे मोठे चेंजेस करायला शिकलो. आता त्यामध्ये PNR डिपार्टमेंटचे जगदीश सावंत, सुनील पाटे, सुहास माने आणि इतर मंडळींचा विश्वासात घेऊनच ते प्रोग्राम चेंज केले होते. गेल्या 37 वर्षामध्ये असा एकही दिवस गेला नाही की माझा डबा मी आणला नाही. 1998च्या अगोदर माझी आई आणि बहीण आणि त्यानंतर 1998 नंतर माझे लग्न झाल्यानंतर माझी अपायने स्मिता करपे यांनी अगदी कोविड काळात सुद्धा माझी काळजी घेत एकही दिवस कामाला येण्यासाठी मला वर्ष होऊ दिला नाही. मला रमाकांत काळशेकर सारखा गुरुमित्र दिला. पुढे देवडेकर, संदीप प्रशांत, जळगावकर, शिवार, जितू, पाटणकर, वीर, सुजाता, रुपाली, मिनल, रुपेश, टोंगे, वैद्यनाथ, तारी, ओंकार यांच्यासारख्या कुणी सरकारची मला साथ मिळाली. या सर्वांनी 37 वर्ष मला सांभाळून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा शतशः ऋणी आहे. तसेच डॉक्टर कोळे यांनी मला माझ्या कामात खूप मदत केली, त्यांचाही मी आभार आहे. माझा स्वभाव तसा तापट, या स्वभावामुळे मी जर कोणाला काही बोललो असेल तर मला